प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 30 नोव्हेंबरच्या भागामध्ये कोमल चिडलेली असते, कारण आता इकडे अभिषेक तिला न घेता निघून गेलेला असतो आणि मुक्ताने मिहिरला लक्ष ठेवायला सांगितल्यामुळे तो चिडलाय। त्यामुळे ती चिडून रूम मध्ये येते। मग मुक्ता तिच्या आवडीची फिल्टर कॉफी घेऊन येते आणि घे, माझ्या हातची फिल्टर कॉफी तुला खूप आवडते ना। यावरती कोमल म्हणते नको आहे मला। यावरती मुक्ता म्हणते अगं ऐक ना, खरंच माझं चुकलं, तू मला माफ नाही का करणार? म्हणजे यापुढे मी न या सगळ्यामध्ये तुमच्या दोघांवरती अजिबात कोणत्याही प्रकारचा स्पाय नाही ठेवणार, या कोणत्याही गोष्टीमध्ये मी लक्ष नाही घालणार। खरं सांगू का तर अभिषेक आणि तुझ्या नात्याला मी सपोर्ट करेन, तुमच्या लग्नाला मी सपोर्ट करेन आणि या सगळ्यामध्ये तुमच्या दोघांचं लग्न लावून देण्याची जबाबदारी माझी। हो, माझा सुद्धा आता या लग्नाला पूर्णपणे होकार आहे। असं म्हणत बिचारी मुक्ता आता माघार घेते आणि आपल्याला कितीही संशय आला तरी सुद्धा आता कोमलच्या सुखासाठी आपण हा संशय पूर्णपणे सोडून द्यायला पाहिजे असा विचार करते। कोमल म्हणते खरंच वहिनी? यावरती मुक्ता म्हणते हो खरंच, म्हणजे मी तुला सांगते की यापुढे मी कोणत्याही बाबतीत तुझ्या इंटरफेअर करणार नाही। असं म्हणत इकडे आता मुक्ता कोमलला वचन देते। कोमल खुश होते आणि खरंच ना वहिनी असं म्हणत मुक्ताला मिठी मारायला लागते। हे सगळं आता इकडे सावनी पाहत असते। त्यावरती आता इकडे कोमल म्हणत असते अगं तुला माहितीये का, तुला असं वाटले ना की मी त्यांचं प्रोफाईल वगैरे चेक केलं नाही, तर मी त्यांचं प्रोफाईल चेक केले। त्यांचं प्रोफाईल एकदम क्लीन आहे, त्यांची इमेज क्लीन आहे अगदी त्यांच्यासारखी। सावनी हे सगळं ऐकत असते आणि ती म्हणते ही मुलगी इतकी मूर्ख आहे ना की या सगळ्यामध्ये त्याचं प्रोफाईल क्लीन कसं आहे हे मला विचारणं, मी त्याचं प्रोफाईल क्लीन केलंय, नाहीतर तो मूर्ख, त्या मूर्खाने कधीच काही याच्यावरती हे केलं नसतं। असं म्हणत सावनी आता खूपच खुश होत असते आणि आता ती विचार करते की चला मुक्ता नावाचं एक हे सगळं दूर झाले, पण तरी सुद्धा अजूनही मुक्ता या सगळ्यामध्ये चौकशी थांबवेल का? नाही, अजूनही मला जरा अलर्ट राहायलाच पाहिजे। तोपर्यंत मुक्ता आता तिकडून बाहेर जायला निघते आणि त्याच वेळेला ती विचार करते की घरातले सगळे इतके खुश आहेत, तर आता मी माझा संशय बंद करावा, काय करावं तिला कळत नसतं। तोपर्यंत मिहिकाला तिच्या मैत्रिणीने सांगितलेलं असतं मितूने की मी काही रिपोर्ट बदलले नाहीत। मग मिहिकाला आता संशय येतो आणि मिहिका आपली प्रेग्नन्सी टेस्ट करते। घरच्या घरी प्रेग्नन्सी टेस्ट केल्यावरती मिहिकाच्या समोर जे सत्य येतं ते मात्र बघून मिहिका हादरते, म्हणजे प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते आणि मिहिकाला धक्काच बसतो। अरे बापरे, म्हणजे या सगळ्यामध्ये मिहिरचं बाळ अजूनही माझ्या पोटामध्ये वाढतंय। तिला आनंद पण होतो आणि तिला जरा धक्का पण बसतो। एकदम संमिश्र भावना आता तिच्या मनात येते। पुन्हा ती आपला प्रेग्नन्सी रिपोर्ट पाहायला लागते आणि मी जे समजत होते की मितूने खोटा प्रेग्नन्सी रिपोर्ट बनवलाय तसं काहीही नाहीये, हा तर प्रेग्नन्सी रिपोर्ट खरा आहे, म्हणजे खरंच मिहिरचं बाळ माझ्या पोटामध्ये वाढते। हे ज्या वेळेला मिहिरला समजेल ना की त्याचं बाळ माझ्या पोटात वाढते त्यावेळेला त्याला जो आनंद होईल ना तो नेक्स्ट लेवलचा असेल। असं म्हणत इकडे आता ती स्वतःच आठवायला लागते की तिचा साखरपुडा झाल्यानंतर लग्नाच्या मध्ये असा एक क्षण आला होता की ज्या वेळेला मिहिर आणि ती ते दोघं जण एकत्र आले होते। साखरपुडा झालेला असतो आणि लग्नाला काहीच दिवस असतात, त्यावेळेला मिहिर तिच्या रूम मध्ये येतो। त्यावेळेला आता मिहिका सांगत असते खरंच हे सगळं स्वप्नवत वाटतंय ना? यावरती मिहिर म्हणतो हो तर आपला साखरपुडा झालेला आहे आणि तुला माहितीये का मिहिका, साखरपुडा म्हणजे आता हे अर्ध लग्नच असतं, अर्ध लग्न असतं। यावरती मिहिका म्हणते मग तुला काय म्हणायचंय, हे अर्ध लग्न असलं तर काय झालं? यावरती मिहिर म्हणतो असं कसं, लग्न अर्ध झालेलं आहे, मग लग्नाचे विधी सुद्धा व्हायला नकोत का? असं म्हणत तो मिहिकाला जवळ घेतो, खूपच रोमॅन्टिक झालेला असतो। त्यावरती मग मात्र आता मिहिका बोलायला लागते मिहिर अरे नाही, जरा तरी तुला आता वेट करायला लागणार आहे। यावरती मिहिर म्हणतो अजिबात नाही, आता तर मला धीरच निघवत नाहीये। असं म्हणत मिहिर तिला आपल्या जवळ घेतो, मिठी मारतो आणि त्याच वेळेला दोघ जण लग्नाच्या आधीच लग्नाच्या बंधनाने एकत्र आलेले असतात आणि त्याचाच परिणाम म्हणजे मिहिका आता प्रेग्नेंट असते। ही सगळी घटना तिला आठवते आणि हे बाळ मिहिरचं आहे याच्यावरती तिचा पूर्णपणे विश्वास असतो। आता ती विचार करते अरे बापरे मिहिर, म्हणजे तुझ्यापासून मी लांब तर आले पण तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपण दोघं जण एकत्र आहोत, तुझा अंश माझ्या पोटात वाढतोय। तोपर्यंत मुक्ता आता इकडे काही खरेदी करण्यासाठी बाहेर आली असते। घरातलं बेसिक सामान आणण्यासाठी ज्या वेळेला मुक्ता बाहेर पडते आणि ती विचार करते ज्या ज्या याद्या केल्या होत्या
त्या सगळं सामान घेतलेलं आहे असं म्हणत तिला आता इंद्राचा फोन येतो आणि ती इंद्राला म्हणते, मम्मी अजून काही आणायचं आहे का? अजून काही आणायचं असेल तर सांगा, मी लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करेल. यावरती इंद्रा म्हणते, नाही ग, सगळं सामान झालेलं आहे. मुक्ता म्हणते, मग मी येऊ का घरी? इंद्रा म्हणते, हो तू ये की घरी. मग मुक्ता आता घरी येण्यासाठी कारमध्ये बसायला जाते. तोपर्यंत तिच्या समोर येतो तो म्हणजे अभिषेक. अभिषेक एकटा नसतो, त्याच्यासोबत कोणीतरी एक बाई असते. आता अभिषेकच्या सोबत ही बाई कोण आहे? कोण आहे नक्की बाई? काय या बाईचं सत्य? मुक्ताला जरा प्रश्नच पडतो आणि मुक्ता निरखून पाहायला लागते तर अभिषेक तिच्याशी जवळीक करत असतो आणि मुक्ता विचार करते, नाही म्हणजे मी जो विचार करत होते तोच बरोबर आहे. हा अभिषेक अजूनही सुधारलेला नाहीये. कोण असेल ही बाई? त्याची बायको असेल का? त्याची गर्लफ्रेंड असेल का? मुक्ताच्या डोक्यामध्ये 1 विचार आता यायला लागतात आणि मुक्ता विचार करते, नाही याचा मी आता व्हिडिओज बनवते असं म्हणत मुक्ता आता व्हिडिओ चालू करते आणि अभिषेकचा व्हिडिओ बनवायला सुरुवात करते. अभिषेकचा व्हिडिओ बनवायला सुरुवात करणार पण तेवढ्यात तिला कोमलचा कॉल येतो आणि तिचा व्हिडिओ कट होतो. मुक्ता आता चिडत असतो, मोबाईल उचलते आणि काय ग, काय कोमल, काय झालं? यावरती कोमल म्हणते, मुक्ता वहिनी तू विचारलं होतंस ना की काय अजून वस्तू हव्यात, तर माझा फेसवॉश संपलेला आहे, तू माझा फेसवॉश घेऊन येशील का? मुक्ता म्हणते, हो हो आणते, चल मी ठेवते असं म्हणत मुक्ता फोन कट करते. कोमलचा फोन आल्यामुळे मुक्ताचा व्हिडिओ काही झालेला नसतो. मुक्ता विचार करते, नाही एकदा व्हिडिओ नाही झाला म्हणून मी गप्प बसणार नाहीये, मला पूर्णपणे यांचा व्हिडिओ करायलाच पाहिजे. म्हणून मुक्ता पुन्हा व्हिडिओ करायला लागते. व्हिडिओ करण्यासाठी ती थोडीशी पुढे यायला लागते. तोपर्यंत एक बाई तिला धडकते. ती बाई धडकल्यावरती मुक्ताला ती सॉरी पण म्हणते. पण मुक्ताचं या गडबडीमध्ये अभिषेक आणि त्याची बायको यांना कॅप्चर करणं राहून जातं, कारण ती दोघं जण तिकडून निघून जातात. मुक्ता विचार करते, काय होतं हे सगळं? म्हणजे आता हा अभिषेक त्याच्या गर्लफ्रेंड सोबत होता की त्याची बायको होती? त्याचं लग्न झालंय का? काय खरं काय खोटं मला सगळं शोधून काढलं पाहिजे. जरी मी घरच्यांना कितीही म्हटलं की मी या सगळ्यामध्ये लक्ष घालणार नाही, मी कोणत्याही प्रकारचा स्पाय ठेवणार नाही, कोणत्याही प्रकारची चौकशी करणार नाही, तरी सुद्धा मला हे सगळं करायलाच पाहिजे, नाहीतर हा कोमलला फसवेल आणि मग मात्र काही करता येणार नाही. काय करू असा विचार मुक्ता करत असते आणि आता मुक्ताला कोणताही पर्याय दिसत नसतो. तोपर्यंत मिहिका इकडे विचार करते, नाही ही गोष्ट मला काहीही झालं तरी सुद्धा मिहिर पर्यंत पोहोचवायलाच पाहिजे, काहीही झालं तरी मिहिरला सांगायलाच पाहिजे. किती खुश होईल तो. आणि या सगळ्यामध्ये आम्हाला दोघांना नियती सुद्धा वेगळी करू शकली नाही हे सत्य त्याला सुद्धा समजेल असं म्हणत आता मिहिका खूपच खुश होते आणि या सगळ्यामध्ये मिहिरला फोन करण्यासाठी फोन उचलते. फोन उचलल्यावरती ती विचार करते, नाही आत्ता मी कितीही काही बोलले ना तरी मिहिरचा माझ्यावरती कोणत्याही प्रकारचा विश्वास काही बसणार नाही आणि त्यामुळे सध्या मी मिहिरला काहीच बोलत नाहीये. मिहिरला काही सांगितलं तर तो माझ्यावरती संशय घेईल ना, त्याला पटणारच नाही की हे मूल त्याचं आहे म्हणून. कदाचित त्याला वाटलं की हर्षवर्धनचं बाळ आहे, कशाला मी त्याला फोन करू? नको, आता आमच्यामध्ये तसं काही विश्वासाचं नातंच राहिलेलं नाहीये, त्यामुळे मला त्याला फोनच नाही करायचा असं म्हणत मिहिका फोन ठेवते आणि मिहिरला काहीही सांगण्याचं आता मात्र ती टाळते आणि तिला स्वतःलाच त्रास होत असतो. ती विचार करते, ठीक आहे, मी जरी मिहिरला काहीही सांगू शकत नसले तरी मिहिरची आठवण माझ्याकडे कायम राहणार आहे आणि ती माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असं म्हणत मिहिका खूपच खुश होते आणि आता ती रडायला लागते. हे आनंदाचे अश्रू असतात, तिचे असलेली मजबुरीचे अश्रू असतात आणि आता मिहिकाकडे कोणताही पर्याय नसतो या राक्षस हर्षवर्धनच्या सोबत राहण्यापलीकडे. मिहिका खूप उदास होते आणि रडत शेवटी ती आपले डोळे पुसते. डोळे पुसून आता एकदा आरशामध्ये पुन्हा पाहते आणि त्यानंतर नव्या उमेदीने पुन्हा आता जगण्यासाठी सज्ज होते. जी परिस्थिती आहे त्या प्रतिकूल परिस्थितीमध्येच मला माझ्या बाळाला वाढवायला पाहिजे, मला आता या सगळ्या परिस्थितीतच बाळाला मोठं करायला पाहिजे असं ठरवते आणि आता ती मिहिरला फोन करण्याचा प्लॅन ड्रॉप करते. तोपर्यंत इकडे आता कोमल बसलेली असते सोफ्यावरती आणि ती हातामध्ये एक गुलाबाचं फूल घेऊन एक पाकळ्या येस नो ही लव्ज मी, ही नॉट लव्ज मी असं करत बसलेली असते. त्यावेळेला इंद्रा आणि स्वाती किचन मध्ये काम करत असतात. इंद्रा आणि स्वाती किचन मध्ये असताना इंद्रा म्हणते, काय ग स्वाती, हे काय आहे सगळं? यावरती स्वाती म्हणते, मम्मी अगं ती प्रेमात पडले ना, हे प्रेमात पडलेली माणसं हल्ली असंच करतात. यावरती इंद्रा म्हणते, अगं
जर आमच्या वेळेला हे असं काही केलं असतं ना मिनी, तर माझी आईच मला बोलली असती, हे काय करतेस अगं, या सगळ्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या काय तोडतेस, ते सुके बोंबील घे, तेवढे तोडून टाकले असतेस ना तर बरं झालं, ते उन्हात वाळत तरी पडले असते, या पाकळ्यांचा पसारा कोण आवरणार, असं म्हणत इंद्रा कॉमेडी करत असते. स्वाती हसत असते आणि मम्मी तुझं काहीतरीच हा, असं म्हणत आता मात्र स्वाती तिला थांबवत असते. दोघी जणी कोमलकडे पाहत असतात. कोमलची थट्टा मस्करी करण्याची हुक्की आता स्वातीला येते आणि ती म्हणते, अगं बाई, हा बुके इथे कोणी आणून ठेवलेला आहे. यावरती इंद्रा म्हणते, काय बुके? त्यावरती आता स्वाती सांगायला लागते, हा बघ मम्मी, हा बुके बघ, बहुतेक दादूसने मुक्तासाठी हा बुके आणलेला दिसतोय आणि तिला जायला राहिलाय का, नक्की काय झालंय, हा कोणाचा बुके आहे. त्यावरती कोमल उभी राहते, नाही नाही, दादूसने नाही आणलेला आहे, हा बुके माझ्यासाठी अभिषेक घेऊन आलेला आहे. यावरती आता मात्र स्वाती म्हणते, मम्मी बघ, अगं गिफ्टची देवाणघेवाण पण सुरू झाली, आता आपल्या घरामध्ये असे गिफ्ट यायला लागले, आज काय बुके आला, उद्या काय हिच्यासाठी स्पेशल गिफ्ट येईल, आज फक्त बुके आहे पण उद्या मोठं गिफ्ट येत आहे या घरामध्ये, आणि एक एक करत मोठे गिफ्ट आल्यानंतर त्यानंतर काय येईल माहिती आहे ना. त्यावरती इंद्रा म्हणते, काय येईल. त्यावरती स्वाती म्हणते, अगं नाही का, त्या दिवशी दादूसने मुक्ताला ती मॅक्सी दिली होती ती, आणि तो गाऊन सुद्धा येईल असा, आणि मग मुक्ता कशी सगळ्यांच्या समोर एकदम अशी तो गाऊन घेऊन उभी होती, तसंच कोमलच्या हातामध्ये तो गाऊन असेल, असं गिफ्ट पण आता कोमलला येणार आहे बरं का. यावरती दोघी जणी हसायला लागतात, तिची थट्टा मस्करी करायला लागतात. त्यावरती इंद्रा म्हणते, अच्छा म्हणजे ती झिरझिरीत मॅक्सी. यावरती स्वाती म्हणते, काय बोलतेस मम्मी, कसली मॅक्स. इंद्रा म्हणते, बाय तुला मी सांगते, तू ज्या वेळेला त्याला सांगशील ना की कसलं हे असं गिफ्ट देईल तो, त्यावेळेला त्याला सांग की सगळ्यांच्या समोर मला हे असलं गिफ्ट देऊ नकोस. मुक्ताची काय अवस्था झाली होती माहिती आहे ना. यावरती स्वाती म्हणते, मम्मी तू पण काय सांगतेस, आपला अभिषेक पूर्णपणे आता मात्र कोमलच्या प्रेमात आहे, जे कोमल सांगेल तेच तो करेल, जे कोमल म्हणेल तेच तो हे करेल, त्यामुळे तू काही काळजी करू नकोस. अभिषेक पूर्णपणे या सगळ्यामध्ये कोमलच्या प्रेमात आहे, त्यामुळे कोमलचं कोणतंही म्हणणं तो काही नाकारणार नाही आणि कोमलला तो काही दुखावणार नाही. यावरती कोमललाच ते, आणि काय चाललंय स्वातीताई तुझं, तू का अशी करतेस, किती त्रास देतेस मला, असं म्हणत कोमल लटक्या रागाने स्वातीला रागवते. त्यावरती आता इकडे इंद्रा म्हणायला लागते, नाही नाही बाय, तू खरंच त्याला सांग की अशी काही मला गिफ्ट देशील ना तेव्हा चार चौघात देऊ नको रे बाबा, आमच्या घरात त्याच्यावरून खूप मोठा राडा झालेला आहे. असं म्हणत इकडे आता इंद्रा आता तिला बोलत असते. हे आता दोघी जणी तिला चिडवत असतात आणि इकडे आता कोमल बिचारी लाजून चूर होत असते. त्यावरती या तिघींच्या गप्पा चालू असताना मुक्ता तिकडे येते. मुक्ता या तिघींच्या गप्पा टप्पा ऐकायला लागते आणि ती विचार करते की ती सगळं आनंदात चाललेलं आहे. या आनंदावरती विरझण तर मला टाकायचं नाही आहे, पण या सगळ्यामध्ये जे काही घडतंय ते योग्य नाही आहे. मला या आनंदावरती विरझण टाकावंच लागणार आहे, कारण जो काही मुलगा आहे तो मुलगा इकडे पूर्णपणे फसवतो आहे कोमलला, आणि ते सगळं मला घरच्यांच्या समोर आणायला पाहिजे. पण या वेळेला मला कोणताही हलगर्जीपणा करून चालणार नाही. मला या सगळ्यामध्ये माझी बाजू ठामपणे मांडावी लागेल, तरच या लोकांना माझी बाजू समजेल. असं म्हणत इकडे आता मुक्ता विचार करत असते आणि त्यावरती स्वाती खूप भावूक होते. स्वाती सांगायला लागते, खरं सांगू का कोमल, तर असा नवरा मिळायला खूप भाग्य लागतं. म्हणजे आपलं माणूस मिळाला, आपलं सगळं ऐकणारं माणूस मिळाला आणि या सगळ्यामध्ये आपलं म्हणणं समजून घेणारा माणूस मिळायला भाग्य लागतं. तू भाग्यवान आहेस. प्रत्येकाच्या नशिबामध्ये असं भाग्य नसतं. आणि स्वाती भावूक होते. तिला कुठेतरी अजूनही कार्तिकची आठवण येते, कारण कार्तिकने तिला जरी फसवलेलं असलं तरी तिचं कार्तिकवरती मनापासून प्रेम असतं. आणि हे सगळं मुक्ता पाहते आणि जी स्वातीताईंची अवस्था झालेली आहे ती अवस्था कोमलची मला होऊ द्यायची नाहीये, असं आता ती विचार करते. कोमल म्हणते, खरंच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला अभिषेकसारखा नवरा मिळालेला आहे. मला खरंच माझ्या भाग्याचा हेवा वाटतो. या परिस्थितीत सुद्धा त्यांनी माझी बाजू सावरून धरली. माझ्याबद्दलची ही माहिती असून सुद्धा की मला फिट्स येतात, त्यांच्या आईवडिलांनी मला नाकारलं, त्यांच्या आईवडिलांच्या विरोधात जात त्यांनी माझ्यासाठी इतका सगळा त्याग केला. खरंच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. असं म्हणत इकडे आता कोमलला अभिषेकचे चांगलेच गुण
दिसत असतात, कारण ती पूर्णपणे त्याच्या प्रेमात ठार वेडी झालेली असते. पण त्याच वेळेला इकडे मुक्ताला जी दिसत असतं ती भयान परिस्थिती असते. मुक्ताला कळत असतं की हा अभिषेक पूर्णपणे कोमलला फसवतोय आणि हे मला सगळ्यांना सांगायचं आहे, पण कसं, काय, कुठे हे मात्र तिला काही कळत नसतं. तोपर्यंत सावनी तिकडे येते आणि अरे वा, हे तर सगळं चांगलं जुळून आलेलं आहे. म्हणजे आता मी काहीही न करता कोमल आणि घरचे यांच्यामध्ये आता मात्र कोमल आणि मुक्ता यांच्यामध्ये फूट पडायला लागलेली आहे. इकडे तिघीजणी भाऊक होतात. आता स्वाती कोमलला मिठी मारते आणि स्वातीचं दुःख सगळ्यांना कळत असतं, कोमलचा आनंद सगळ्यांना कळत असतो आणि सगळं कोळी कुटुंब आता आनंदात असतं, कारण बऱ्याच दिवसानंतर त्यांच्या घरामध्ये आनंदाची एक लहर आलेली असते. या सगळ्यामध्ये आता मात्र सगळ्या दिवसानंतर खूप गोष्टी चुकीच्या घडलेल्या असतात. म्हणजे आता या सगळ्यामध्ये सावनीचं घरात येणं, त्यानंतर मग आता इकडे लकीचं लग्न मोडलं, लकीच्या बाबतीत ही अशी गोष्ट घडणं, त्यानंतर कोमलचं लग्न, हे कोळी कुटुंबासाठी आनंदाची गोष्ट असते. पण तेवढेच मुक्तासाठी ती दुःखाची, दुविधेची आणि अस्वस्थतेची गोष्ट असते की काय करू, या सगळ्यांपर्यंत सत्य कसं पोचवू, मला पुन्हा एकदा मिहीरची मदत घ्यावीच लागणार आहे. तोपर्यंत इकडे सागर मिहीरवरती चिडलेला असतो. मिहीरला सांगत असतो, काय तुला काय शहाणपणा करायची गरज पडली? जिथपासून मुक्ता या घरामध्ये आले, मुक्ताचं आणि माझं लग्न झाले, तेव्हापासून तू हल्ली फक्त मुक्ता मुक्ता करायला लागलेला आहेस. माझं काही म्हणणं ऐकतच नाहीस. म्हणजे मी काय सांगतोय हे तुझ्यासाठी महत्त्वाचं नाही आहे, पण मुक्ता काय सांगतात हे तुझ्यासाठी महत्त्वाचं आहे. यावरती इकडे आता मिहीर म्हणतो, नाही रे. त्यावरती आता इकडे सागर सांगतो, नाही रे, काय तुला इतका वेळ तरी कुठून मिळतो? सगळी कामं उरकून हे फावल्या वेळेमध्ये ही कामं करायला जातोस का तू? अरे मला तरी विचारायचं होतं, मला तरी विश्वासात घ्यायचं होतं, मला बोलायचं होतं की तुला मुक्ताने काय सांगितलंय, पण नाही, तुला काही हे बोलायचं नाही, तुला काही हे सांगायचं नाही, असं म्हणत इकडे आता सागर त्याच्यावरती चिडतो आणि बोल ना, आता का गप्प बसलायस, काय चौकशी करायला गेला होतास तू? यावरती मिहीर म्हणतो, ऐक ना, म्हणजे मी तुला जे सांगतोय ते समजून तरी घे. यावरती सागर म्हणतो, अजिबात नाही, आता कोणतीही गोष्ट तुझी मला काही ऐकायचीच नाहीये, बाद झालं, या सगळ्यामध्ये मी तुझं काहीही म्हणणं ऐकणार नाहीये, असं म्हणत सागर चिडतो, आरडतो, ओरडतो आणि त्याच वेळेला आता तो सांगतो, यापुढे कोणत्याही बाबतीत मुक्ताने चौकशी करायला सांगितली तरी तू आधी माझ्याशी बोलशील, मला सांगशील, मग ठरवशील आणि मग गोष्टी कळशील, कळलं? यावरती आता इकडे मिहीर म्हणतो, हो. पण मिहीरला कळत नाहीये की आज मुक्ता बहिणीच्या विरोधात जात सागर दादूस इतकं काही बोलतोय. आणि त्यावेळी सागर म्हणतो, खरंच मी तुझ्यासमोर हात जोडतो, पण पुन्हा ही चूक करू नकोस. त्याच वेळेला सागरला एक कॉल येतो. सागर म्हणतो, हां बोला, बोलतोय मी. हां बरोबर आहे, मी सांगितले तसंच व्हायला पाहिजे, सगळं फर्निचर कट्टू झालं पाहिजे, हां जसंच्या तसं फर्निचर आणि अगदी व्यवस्थितपणे सगळं, म्हणजे किचनपासून ते हॉल, बेडरूम सगळं पद्धतशीर झालं पाहिजे. आणि फोन ठेवल्यावरती इकडे आता मिहीर म्हणतो, दादूस कोणाचा फोन आहे, कुणासाठी हे रूम बुक केलेली आहेस? यावरती सागर सांगायला लागतो, मी अभिषेक आणि मिहिकासाठी, अभिषेक आणि आता कोमलसाठी रूम बुक केलेली आहे आणि दोघांसाठी वर्सोवाच्या ठिकाणी सी फेसिंग एक फ्लॅट बुक केलाय. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ही गोष्ट मुक्ताला सांगायची काही गरज नाही आहे, नाहीतर मुक्ता पुन्हा म्हणेल की या सगळ्यामध्ये त्या अभिषेकला रूम कशाला, त्या अभिषेकला हे कशाला, त्या अभिषेकला ते कशाला, पण हे मला चालणार नाही आहे, त्यामुळे तुझं तोंड बंद ठेवायचं. असं म्हटल्यावर ती मिहीर विचार करतो, अरे बापरे, दादूस इतका कसा काय बदलला? म्हणजे या सगळ्यामध्ये आत्तापर्यंत मुक्ता बहिणीच्या पासून त्याने कोणतीही गोष्ट लपवून ठेवली नसेल, पण आज मात्र तो मुक्ता बहिणीपासून गोष्टी लपवायला लागलाय अभिषेकच्या प्रेमासाठी. एवढी अभिषेकनी काय जादू केले की तो अभिषेकसाठी वर्सोवाचा फ्लॅट बुक करतोय? यावरती सागर म्हणतो, काय बघतोयस, कळलं ना मी काय बोललो ते? अजिबात ही गोष्ट बाहेर कुठे कळली नाही पाहिजे. यावरती मिहीर मान डोलावतो, ठीक आहे, नाही सांगणार मी कुणाला, असं म्हणत मिहीर आता या सगळ्यामध्ये तोंड बंद ठेवतो. पण त्याला कुठेतरी ही डाऊट येतो की या सगळ्यामध्ये सागर दादूस असं का वागतोय.
तो मुक्ता वहिनीवरती इतकं प्रेम करतो, प्रत्येक गोष्ट तिला विचारल्याशिवाय करत नाहीये. आणि मुक्ता वहिनी अशी नाहीये ना की ती कोमलला काही देऊ नका म्हणून सांगेल, पण तरीसुद्धा हा लपवाछपवी करतोय. नाही काहीतरी गडबड आहे असं म्हणत मिहीर आता मुक्ताची भेट घ्यायचं ठरवतो. तोपर्यंत सावनी इकडे चिडते आणि आता ती अभिषेकला सांगायला लागते, मूर्ख आहेस का तू? तुझ्या बायकोसोबत काय करत होतास? अरे तुला सांगितलं होतं ना जरा बायकोचं प्रेम कमी ठेव, बायकोचं प्रेम उतू जाऊ नकोस. पण नाही, तुला तेच करायचं आहे. तुला सांगितले ना की ती मुक्ता खूप हुशार आहे, काहीही झालं तरी तिच्यापासून सावध राहा. पण नाही, तुला त्या बायकोशी गुटरगुटू करायचंय ना. तुम्ही दोघं कबूतर गुटरगू करत बसा आणि कधी ती या सगळ्यामध्ये मुक्ता आता तुला रंगे हात पकडेल हे तुला पण कळणार नाहीये. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, त्या मुक्ताला हलक्यात घेऊ नकोस. जर मुक्ताला हलक्यात घेतलंस ना तर तुझं माझं सगळ्यांचं काम तमाम होऊन जाईल. यावरती अभिषेक म्हणून नाही म्हणजे यावेळेला माझ्याकडून चूक झाली, पण यापुढे आता मी असं काही करणार नाही असं म्हणत अभिषेक माफी मागायला लागतो. यावरती सावनी म्हणते, तू माफी माग नाही तर काही कर, पण एक चूक आपल्यावरती भारी पडू शकते आणि या चुकीसाठी तुला कधीही माफी मिळणार नाही, ही गोष्ट तू लक्षात ठेव. असं म्हटल्यावरती अभिषेक म्हणतो, नाही, पुन्हा माझ्याकडून अशी कोणत्याही प्रकारची चुकी घडणार नाही. अभिषेक तिला वचन देतो, पण तरीसुद्धा मुक्तांनी पाहिलेलं असतं आणि त्यामुळे मुक्ता आता कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायला तयार नसते. सावनी सांगत असते, जर तुझ्यामुळे मी या प्रकरणात अडकले ना तर मात्र तुला मी चांगलाच धडा शिकवेन. असं म्हणत सावनी चिडलेली असते. तोपर्यंत गुरुजी इकडे येतात आणि गुरुजी सांगतात, साखरपुड्यासाठी 2 दिवसानंतरचा खूप चांगला मुहूर्त आहे. त्यावरती इंद्रा लगेच खुश होते. ठीक आहे, आम्हाला हा मुहूर्त चालणार आहे. आणि आता सावनी पण खुश होते. चला 2 दिवसात साखरपुडा झाला की पुढचं करायला प्लॅनिंग मोकळं. तोपर्यंत मुक्ता आता विचार करते, नाही, मला या सगळ्यामध्ये मिहीरची मदत घ्यायला पाहिजे. पण एकटा मिहीर नाही तर आता इकडे लकी सुद्धा येतो आणि लकी आणि मिहीरला मुक्ता घडलेला प्रकार सांगते आणि ती सांगते, काहीही करून या अभिषेकचं सत्य समोर आणलं पाहिजे. लकी म्हणतो, वहिनी तू काळजी करू नकोस, एकटा मिहीरच नाही, मी पण तुझ्यासोबत सामील आहे. मी पण या सगळ्यामध्ये तुझी साथ देणार. आपण तिघे मिळून आता त्या अभिषेकचं भांडं फोडायचं आहे आणि आता अभिषेक आणि कोमल यांचं लग्न थांबवायचं आहे. तिघं एकत्र येतात अभिषेकच्या विरोधात. आता या सगळ्यामध्ये तिघं एकत्र आल्यावरती नक्की काय पुरावा शोधणार, ऐन लग्नामध्ये काय तमाशा होणार, पाहणं फारच रंजक ठरणार आहे.